असं पुसावं लागतं बाबा, काय सांगायचंय. हे बघ, पहिला रुजू आहे काय? पहिला रोज आहे. पहिल्याची का बाळात पण दिवस चालले गरीब. काय न रे का माझी माझी झाली माझी. जुनी परंपरा आहे त्या पद्धतीचा नाना कुऱ्हाडीला दांडा घातलाय. नानाला म्हणजे हा कार्यक्षेत्र नाना चुकीचा केला ना अजिबात कुऱ्हाडीचा. हाय नाना? अनुभव जुना आहे बाबा, हा. अनुभव जुना आहे. नाना तर आता नानाला मोहर लावली, कुठं चालवली आता? चालल्यावरती पुसरीला. पुसरीला? हा, पुसरी माळवाडी. हा हा, तिकडं काय आहे? आता हे वाल आहे तिकडे, वाल बाबा, वाले का? वाल इंडिया चालल्या. डोंगराव कधी चढवले होते का नव्हते मीडिया? डोंगरावर ना शेळ्या चढवल्या. एवढ्या वर हा, एवढं वर पार, ह्या पार वर डोंगरावर नेलं पार. डायरेक्ट अशा पलीकडे कुठपर्यंत न्यायचा? आंबोट, पार पालीपर्यंत, पोटर पाली. पाली पोटपर्यंत. हा. दांडानी दिवस गेलं. आता दिवस गेले रे, थकलो आता काय. वयाप्रमाणे वया प्रमाण थकलो. 60-70 शेळ्या होत्या बाबा त्या काळात. त्या काळात. आता इथं 10-15 पण नाही. आता 15 पण नाही. आता काय थकलं चालताय ना आता. ते तुमच्याकडे होते ते शेळ्या, त्यांना काय झालं मग? ते शेळ्याला म्हणजे त्यामुळे कुठं काय जमीन घे, कुठं घर बांध, कुठं काय कर, कुठं काय कर, हे असं दोन केलं. असंच चाललं. तर काय करतो. पण ते विकल्या, पण ते आता जे म्हणतो मी, आता शेळ्या आहे का या? नाही 2 वर्षापूर्वी होत्या त्या. ते गेल्या या रोगात गेल्या, रोग आला येऊ, हा, त्या रोगामध्ये गेल्या. पांढरा बोकड आपला पांढरा बोकड पण गेला. आजार वाईट होता ते कोरोनाचा आजार. तर पांढरा बोकड कसला भारी होता. लय जोरात होता, पण आजार आला ना, आजारामुळे काय करतो. ते इलाज नाही त्याला. गेला ना बाबा, माणसं मेली, चांगली माणसं मेली, वाईट वाईट मेली, करतो काय. गरीब मेली, चांगली मेली, कोणा कसला पण असू दे. जुन्या रोगांनी तर डायरेक्ट नाळ्याने मोहर लावली. चालला वाढा खपुली मार्गी. अरे पाऊस जर पडला ना हा, चालल्यावर डायरेक्ट वर. मग आता काय करतो. आडल्या डोळ्याला जर पाऊस झाला ना, हा, लय चारा म्हणा. ओळख आहे आपली. आता वरती जायला किती तास लागतील? अरे बरंच 2-3 तास लागतील की, लांब आहे ना. उन्हात आले काय बकरी चालतंय का काय. दबीत न्यावं लागतील. दबीत मला ना चालत आता. उन्हाने मी पण एवढा धरू. हा, तसं आपलं हळूहळू जाऊ ना आता. आता काय करतो. हळूहळू जायची बारी आली बरं का. हळूहळू जायची बारी झाली आता. कुऱ्हाड बिराड घेतली. कोणाला कुठं काट्या गावली पाण्या. मला कोरड हेर जमत नाही भाऊ. हा, बरं का, कोरड हेर जमत नाही. आपल्या कोरडच लागते. सगळा बंदोबस्त आयटी बंदोबस्त देत आहेत म्हणजे काय. करडा पण रानात आणल्यात आज. रानात वरती वय जरा रात्री बी आहे. सावध राहावं लागतं जरा. पारा ना, पारा करावा लागतो. कधी पारा केलाय का ना तुमच्या काळात? काय पारा बाबा, रात दिवस पारा. बकरी ना ना, हो. काय कापलं तुला? काय बाबा, या गावचं चाललो होतो. आणि मग आता हे गावात असं आडवं होतं ना. हा, आडवं असं गावात असल्यामुळे काय झालं, पाय उचला गेलो तर खासक्यास फिरलं ते पायात. मग आता हे काय होणार ना, रक्त निघायला लागले. लय कापलं. हा, काय रागात लागलं कळायला. चांगलीच कशाड कापलं वाटतं. येऊन काय गावचं नाव कोंबडे गावात याला म्हणजे. कोंबडे कोंबडे गावात काय काय कशाड पण म्हणतात. कशाड म्हणतात कोंबडे गावात म्हणजे असते. याचं नावच आहे कोंबडे गावात. बघा पायालाच कापलं डायरेक्ट. मग हे कापलं ना, हा, तरी थोडं शिरलं नाही तर लय शिरलं असतात अजून. तवा शिरलो होतो ना. काय सांगायचे, लय वाण वाजलं देवा. तसं काय व्हायचं झालं माझं ताई. हा, हो, लक्ष्मणी वडापाव आणलाय. याच्यात आलाय तर जरा गोड भाऊ खातो. आता हे कुठं आणलं तात्या? कडवत उतरलो. हा, कडवत नाही वडापाव आणला, दरक्षी आणला. माय पण लगेच 2 दिवस. हा, त्यातच आलो. 2 दिवस गहू करायचा, गहू घरी काढायचा होता, त्यामुळे जरा टाइम झाला. कोणत्या गाडीने आला? हा, त्यांच्या गाडीने हे आला सकाळच्या आला. नोकोलने आलो असं पाय परवास घरी. बाकी मग काय झाले? काय नाही बरं आहे. आणला वडा होती बरं झालं. आम्ही बुक केलो होतो जरा. मला माहिती मिनिट कशी काय दुपारचं बुक केलं आणि त्याला येणार असते सवय असते. लय भारी काम केलं का मग काय
भारी लागते का? बाहेर लागतील ऊन पण लागतील लय ऊन नाही आता आभाळ निघाले बघा पाऊस सांगितलाय ना वाकणुकीला. हा वाकणुकीला पाऊस सांगितलाय. सांगितलं या हा ते वळी शिपकर म्हणलाय बरी शिपल आणि चैत्य पुनवरा मिठी गवत खायला असं देव म्हणलं नाही वाटत. देव बाकणूक केली देवाने हा त्याची पुन्हा गावात खाईल हा आभाळ निघतंय पण आभाळ निघतोय ना. पहिला चैती पुन्हा पहिलं भाऊ एक साल खात होत्या गावात मावदा खाया वाचले मग असं सांगितलंय भाऊ. कधी खात होत्या? खाय 2-3 वर्ष मग खात होत्या चैती पुन्हा गावात कुठे नेल त्याचा राय? त्या मुळशीला नेल त्या फुलचारा का? फुलचारा आडलं डोन हा. आमदा पण तसं देवाने सांगितलं मला व्हाया बसले आता असं होते म्हणले उकडते. काय रे उकाडत्या बाई कसं काय वडापाव? लय भारी आहे ना या मग वडापाव खायला. या वडापाव खायला या वडापाव खाला कसं आहे शिकुडे वडापाव म्हणजे ब्रँड आहेत काय? बिराण्यात दरवर्षी बी खावाट कडवाला वडापाव लय भारी. कसं आहे माणूस बुक गेलेला असता. बघ गेलं म्हणजे काय आणि बाटली पण लय मोठी आणली. बाटली पाण्याची आता काय करतो बाटली म्हणजे 2-3 लिटरची असेल. हा 2-3 लिटरची आहे रुपये पाणी पुरतंय बाटली. सकाळी आणलेला अजून खापा ते आपल्याला. भू आणि भारी पाणी जार मध्ये दिलं होतं. हा तर आता काय काय देवांची बागणूक पण खरी ठरती. हा देवाचं खरं ठरणार. पाऊस पडणार लक्ष्मीचा आत्म्या बरोबर पाऊस पड का आता येईल कधी का आता चाललंय बाळात पण चाललंय बाहेर असं पुसावं लागतं. हा असं पुसावं लागतं बाबा काय सांगायचंय. हे बघ पहिला रुच आहे काय? पहिला रोज आहे पहिल्याची का बाळात पण दिवस चाललंय गरीबाचं. काय नरे का मादी? माझी झाली माझी वर झाली बारकोरी. चाटते एक झाली मेंढीला एक झाली. चांगलं चाटते. चांगलं चढते बाबा. असं असतं काय करायचं. पहिला रुच आहे का? पहिला रोज आहे पहिलं गेलं गेलं चालतं तर आहे. गेल्यावर ते जन्माला आलं. तर आता लावर लांब होतोय ना असं लागतं गेला तर त्याला लांब होत म्हणजे काय कळत नाही. तर त्याला असंच त्याला काय कळत नाही त्यामुळे त्याला आज हळूहळू घ्यावं लागतं. त्याला त्याला सवय लागत तर असंच करावं लागतं. ते आता आजच्या दिवस बारके उद्या ते मोठं होणार. तर आता चालावे लांबून जन्माला आलोय बरोबर. आता हे जन्माला आलोय ते मोठं कधी होणार? होईल आता 15 दिवसात. 10-15 दिवसांनी रानात जाईल ती बकऱ्या मग फिरायला रे. सर पण जन्मल्यापासून 15-16 दिवस घरी असतात. 15-16 दिवस घरी असत. तो त्याला दूधच पिऊन द्यायचं पाणी नाही पिऊन द्यायचं. कलर काळा आहे. काळा बांडा कलर आहे. झोपला झोपला बार काय इकडे अजून. हा बारका गडी अजून ना ना हो. कसं काय चारा आहे आज मीडियाला? आज काय नव्या राणा बाबा आमची आली मीडियाला आमटीला चारा असता तरच मेट केला पण सोबाई पण स्वभाव आहे. आमटीला पण सोबाई नव्या राणा म्हणजे काहीतरी आपलं नासकं तुसकं तिला गावतं या गावतय बोंड सोंड पण गावती मीडियाला. पण गावतं ते आणि जरा बरं वाटत. बाय कस काय आज नव्या राहणार कसं काय मीडियाला वाटते? हा चांगल्या खात्यात. चांगल्या खात्यात हाय बरं असतं नव्या राणा बरं असतं.
भाई कस काय पटका गुंट बघ ना ना. काय ना मला पटका कुंडाशिवाय जमतच नाही बाबा. पटकाशिवाय ना मला जमतच नाही बाय. नाही 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 कसं आहे तसंच कळायला लागलंय तसा मी पटका गुंटू. ब्रँड आता माझं म्हातारच गुंडायचं. माझा आजा पण पटका गुंडायचा तर दिवस पण मावाळलाय आणि दिवस पण आता मावाळला. त्याच देवाला तेच प्रार्थना करतोय. उगावला असा मावळ. उगावला असा मावळ देवा. काय असा बाबा विरू पटका गुंडाचा बाबा काय आहे? ते पण जेवला धनगर होता असा गोंडा काढायचा पटक्याला बरं का. हा असा गोंडा काढायचा. कसा काढायचा? बोरगावचा डाण्या वाघ बापू बिरू. योग्य असा गोंडा. सांगली जिल्हा वाळवा तालुका. बरोबर पण गोंडा आणि मागे पण गोंडा योग हा बरोबर का. असं आहे ते. तुमच्या फुगले वाजवायचा. हा हा आमच्या फुगले बाय गरमच्या दबाव. बाय पण मी कांडी आता. आज बाय बंदच्या गांधी काय करतो. तर आज नव्या रानावाल्या की म्हणजे पाकच केलं. पाक केलं पाक. बरं झालं बाबा काय करतो. कुऱ्हाडीला पण दांडा नवीन लागतो. कसे कुऱ्हाडीत पण नवी घेतल्याशिवाय जमत नाही. या नवीन दांडा घातलाय कुऱ्हाडीला पण. जी जुनी परंपरा आहे त्या पद्धतीचा नानाने कुऱ्हाडीला दांडा घातलाय. नानाला म्हणजे हा कार्यक्षेत्र नाना चुकीचा केला नाही अजिबात कुऱ्हाडीचा. आहे ना ना. अनुभव जुना आहे बाबा. अनुभव जुना आहे. अनुभव जुना. हा मीडिया पण वराड त्याचा कोपऱ्यामुळं. तर आता मीडिया मोर बोलावलं. मीडियाला कसं बोलावं लागतं ना. असं केलं ना हा त्यांना कळतं या बोलावलं. ते आपल्याला बोलावलं तर चला मी खून आहे ना त्यांची. हा काय आहे ते खून आहे बाबा. वा ती सुद्धा म्हणजे मुख जाणार नाही बरं का. न्या नाही आले का आला ती काय. वा अशी तिला सीट करावं लागती. बघ आपला बोकड मोर पाई. मग काय काय कुठं पोरं पोरायची. वा लढे मीडिया पण आता आता आल्या. नाना आपला गावळा बोकड कुठे आपला. कुठं राहिली का मला करायला तर हेच मोर. मध्ये बसला नाना शिवायला जमतच नाही. याला नाही जमत. नाना गावात गेला तरी गावातच येतो येऊ. जीव लावला जीव लावा लागतो त्यांना. तर तू गावात गेला तरी गावात येतात ना. गावात बारक्या पोरा कधी सांभाळलं त्यांना. ती पण येते ते खळीला. चला तर चला. चला तर चला. बघा पाणी बिनी नाही विचार करीत ती. पाणी पण गाड या. जाळीत नमक्या आल्या आता. पाण्यात नमक्या बरोबर इजित आहे. उड्या मारून काय चालत बाहेर राहिली माग.